मोडणीमध्ये वेताळ परिवाराचे रेल्वे रोको आंदोलन यशस्वी, प्रशासनाकडून 10 एप्रिल पर्यंतची मुदत। याच्याबद्दल सविस्तर माहिती अशी की गेल्या 5 वर्षापासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी आज 27 मार्च रोजी वेताळ परिवारातर्फे मोडणीम रेल्वे स्थानकावर भव्य रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले। आंदोलकांनी सकाळी मोडणीम गावातून जनजागृती फेरी काढत आपला मोर्चा रेल्वे स्थानकावर नेला। आंदोलकांच्या खालीलपैकी प्रमुख मागण्या होत्या, त्याच्यामध्ये कोरोना काळापासून बंद झालेल्या महत्त्वाच्या 4 ते 5 रेल्वे थांबा, मोडणीम स्थानकावर पुन्हा पूर्ववत करावे, भुयारी मार्ग शेतकरी आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी सोयीस्कर ठरेल असा भुयारी मार्ग तातडीने मंजूर करावा। तिसरी, आरक्षण खिडकी, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे स्थानकावर स्वतंत्र आरक्षण खिडकी सुरू करावी। चौथी, कार्गो सेंटर, मोडणीम परिसरात व्यापाराला गती देण्यासाठी कार्गो सेंटरची उभारणी व्हावी। या आणि अशा अनेक मागण्यांसाठी वेताळ परिवाराने हे रेल्वे आंदोलन केले होते। जेव्हा हा मोर्चा रेल्वे स्थानकावर गेला तेव्हा रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, DRM प्रतिनिधी आणि पोलीस प्रशासनाने आंदोलकांशी सकारात्मक चर्चा केली। या चर्चेमध्ये 10 एप्रिलच्या आत रेल्वेच्या डिव्हिजन रेल्वे मॅनेजर म्हणजेच DRM सोबत आंदोलकांच्या शिष्टमंडळाची बैठक लावून मागण्यांवर मार्ग काढण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले। प्रशासनाच्या सकारात्मक आश्वासनानंतर वेताळ परिवाराने हे आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे। जर 10 एप्रिल पर्यंत ठोस निर्णय झाला नाही तर यापेक्षाही हजारो नागरिकांच्या उपस्थितीत अधिक तीव्र आंदोलन उभे केले जाईल असा स्पष्ट इशारा आंदोलकांनी दिला। या प्रसंगी मोडणीम, चटपळ, अरण, बावी, सोलंगरवाडी, गिड्डेवाडी आणि ढेकळेवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। उसको हम आगे प्रशासन को दे रहे हैं, पहले भी पहुंच चुकी है आपकी डिमांड और उसका प्रोसेस भी चालू हो गया। हेडक्वार्टर को भेजेंगे गाड़ियों की आपकी जो भी डिमांड है, और उसके बारे में पॉजिटिव रहेगा। आपका जो प्रतिनिधि मंडल है उसके 4-5 मेंबर्स जो हैं उनके साथ में हम DRM सर की मीटिंग अप्रैल के पहले हफ्ते में करवाएंगे। 10 अप्रैल के अंदर मीटिंग करवाएंगे। मित्र हो, ठीक आहे, थोडं गेल्या 5 वर्षापासून म्हणजे कोरोना कालावधीमध्ये ज्या बंद झालेल्या रेल्वे होत्या त्या सुरू करण्यासाठी आज आपण एकत्र येण्यासाठी आपली 5 वर्षे गेलेली आहेत। आणि अशी आज आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी वेताळ महाराजांच्या, वेताळ परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी आपण उपस्थित आहोत। आता यादव साहेबांनी सांगितलं की तुमची जे शिष्टमंडळ त्यांची मीटिंग आम्ही DRM साहेबाबरोबर लावतो। त्याचबरोबर आपण जे गेल्या 23 फेब्रुवारीपासून या प्रक्रियेमध्ये आहोत आणि त्या प्रक्रियेची नोंद दिल्लीमध्ये रेल्वे बोर्डानं, रेल्वे मंत्र्यानं सुद्धा घेतलेली आहे। आपले या ठिकाणी जे खासदार धैर्यशील मोहिते पाटील होते त्यांनी ज्या ठिकाणी आपल्या मागण्याचं निवेदन अधिक त्यांचं पत्र त्यांनी रेल्वे मंत्र्यांसमोर बसून त्यांना ते पत्र दिलेलं आहे। म्हणजे आपण जी या 1 महिन्यामध्ये जी चळवळ उभी केली त्याचा परिणाम दिल्लीमध्ये झालेला आहे। त्या केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी त्याची दखल घेतलेली आहे। इथून सुद्धा प्रस्ताव गेलेला आहे। DRM साहेबाच्या अधिकारामध्ये किंवा GM साहेबाच्या अधिकारामध्ये हा प्रश्न राहिलेला नाही। पूर्वी होता, कोरोना नंतर हा प्रश्न रेल्वे बोर्डाच्या अधिकारामध्ये गेलेला आहे। त्यामुळं निर्णय तिथं होणार आहे। वरून सुरुवात झालेली आहे, रेल्वे मंत्र्याकडून खालूनही प्रश्न सुरुवात झालेली आहे। त्यामुळं आपण आज या ठिकाणी जे रेल्वे रोको आंदोलन करणार होतो त्यांचं आश्वासन आहे। आपण जी केलेली महिनाभरावर केलेली प्रक्रिया आहे, रेल्वे मंत्र्यांनी घेतलेली दखल आहे, या सर्वाचा सरासरी विचार करून त्याचप्रमाणे उद्याच्या मंगळवारी जे भुयारी मार्ग आहे 2, एक शाळेसाठी, हायस्कूलसाठी आणि इकडे शेतकऱ्यासाठी, त्याचा सर्वे करण्यासाठी, पाहणी करण्यासाठी अंकित सिंग म्हणून जे इंजिनियर आहेत पंढरपूरचे ते उद्याच्या मंगळवारी येणार आहेत। म्हणजे जवळजवळ आपलं जे हे आंदोलन आहे हे आंदोलन आपलं बऱ्याचशा अंशी यशस्वी झालेलं आहे असं म्हटलं तरी चुकीचं होणार नाही। म्हणून आता जे आपलं आंदोलन आहे आपण स्थगित करत आहोत, रद्द करत नाही। जर पुन्हा आपली दखल घेतलीच नाही तर हे प्रातिनिधिक स्वरूपात आपण आलो होतो, यापेक्षा 1000-2000च्या संख्येनं आपण या ठिकाणी पुन्हा येऊया आणि आपली जी मागणी आहे ती मागणी आपण पदरात पाडून घेऊया, एवढं त्या निमित्ताने सांगतो। आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल वेताळ परिवाराच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो। आणि हे जे वरचे सगळे जे अधिकारी आहेत, मग जे यादव साहेबापासून ते पोलीस स्टाफ आहे, RPF स्टाफ आहे, आपले टेंभुर्णीचे पोलीस स्टाफ आहे, या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आपल्याला त्यांनी चांगल्या प्रकारचं सहकार्य केलेलं आहे, मार्गदर्शन चांगल्या प्रकारे केलेलं आहे आणि त्याबद्दल त्यांचाही आपल्या
परिवाराच्या वतीनं, आपल्या मुस्लिमकरांच्या वतीनं, मुस्लिम परिसरातील नागरिकांच्या वतीनं आपण आभार मानूया. आणि अण्णा तुम्ही दोन शब्द बोला. मुंडलीम, शेटपळ, आरण, बावी, सोलंकरवाडी, गिड्डेवाडी, ढेकळेवाडी या सर्वांच्या पाठिंब्यानं आज आपण येताळ परिवाराच्या माध्यमातून रेल्वे रोकोचं नियोजन केलेलं होतं. त्याप्रमाणे आपण स्टेशनवर आलो सगळे एकत्र आणि त्या प्रमाणात जी काय आपली मागणी होती 4-5 रेल्वे इथं थांबा मिळण्यासाठी, रेल्वे शेतकऱ्यासाठी आणि उमा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी भुयारी मार्ग, आरक्षण खिडकी या संदर्भात जे काय आपल्या प्रमुख मागण्या होत्या त्या मागण्याच्या संदर्भात आत्ता साहेबांनी आपल्याला आश्वासन दिलेले आहे. कुंभार गुरुजींनी सांगितलेलं आहे की बाबा ही ह्यांच्या हातात, DRMच्या हातात विषय राहिलेला नाही, तो बोर्डाकडनं म्हणजे रेल्वे होणार आहे. तर रेल्वे मंत्र्याने बी आपल्याला म्हणजे पाठिंबा त्यांनी पत्रव्यवहार त्यांनी केलेला आहे बोर्डाला. त्याप्रमाणे आपल्याला आपल्या मागण्या पदरात पडणार आहेत त्या. आणि गुरुजीनं सांगितल्याप्रमाणे भुयारी मार्ग शेतकऱ्यासाठी आणि विद्यार्थ्यासाठी मंगळवारी ती सर्वेसाठी काही लोक त्यांची रेल्वेचे येणार आहेत आणि त्या रेल्वेच्या सर्वेसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना आपण मुंडीमच्या नागरिकाच्या वतीनं आपण त्यांनाही तिथं उपस्थित राहून त्यांनाही सहकार्य करायचं आहे. आणि पुढली दिशा जी आपल्या आंदोलनाची जी असेल, आपली 10 एप्रिलपर्यंत आपल्याला ती DRM बरोबर मिटिंग लावणार आहेत. मिटिंग जर त्यांनी नाही लावली तर आपण ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आपण उभा करू. आपल्या मागण्या जर नाही जर मान्य झाल्या तर आता आपण शांततेच्या मार्गाने आपण आंदोलन आता तूर्त आपण स्थगित करतोय आणि पुढलं आंदोलन आपण जर आपल्या मागण्या नाही मान्य न झाल्या तर आपल्याला ह्याच्यापेक्षा जास्त जोमानं आपल्याला आंदोलन करावं लागेल. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. आत्ताच तूर्त आपण इथं स्थगित केलेलं आहे. 10 तारखेपर्यंत आपण त्यांची वाट बघू. 10 तारखेच्या नंतर जर आपला निर्णय नाही झाला तर आपण पुढला निर्णय लगेच घेऊ आपण. आणि सगळ्यांचं उपस्थित राहिलेल्याबद्दल सर्वांचं येताळ परिवाराच्या माध्यमातून मी सगळ्यांच्या आभार मानतो. आता व्यापार परिवार, पंचकृषी, मुंडीम सगळे आपण एकत्र आहेत. ही रेल्वे आता आम्ही बोललो मीटिंगमध्ये, गुरुजी अण्णा असले शिष्टमंडळ, त्या शिष्टमंडळाच्या मागणीनुसार रेल्वे ही गावाच्या सेवेसाठी आहे, पब्लिकच्या सेवेसाठी आहे. आणि मिश्रा साहेबांनी पण मान्य केलं की रेल्वे पब्लिकसाठीच आहे. ज्या मुंडीमच्या अडचणी उड्डाणपुलाच्या झाल्या असतील किंवा आपल्याला रेल्वेची शाळेची अडचणी आपल्याला उमा विद्यालयाची ह्या दूर होण्याचा त्यांनी शब्द दिला. त्याबरोबर मुंडीमला आपल्याला कार्गो सेंटर असेल किंवा रेल्वेच्या माध्यमातून मुंडीमला एक मोठ्या पद्धतीचा व्यवसाय उद्योग उभा राहू शकतो. म्हणून आपण आंदोलन करणं ही भूमिका नाही, सामोपचाराने कुठेतरी एकत्र येऊन चर्चा करून विचार विनिमय झाला पाहिजे. त्या दृष्टीनं सर्व अधिकाऱ्यांनी आज मध्यस्थी केली आणि अण्णाच्या आणि व्यापार परिवाराच्या सर्व मागण्या 100% पूर्ण होणार नाहीत, परंतु पॉझिटिव्ह दिशेने आपण पुढे चाललोय. त्या हा सगळा आपल्या जनतेचा विजय आहे एवढं समजू आणि आपण या ठिकाणी थांबू. जय हिंद, जय महाराष्ट्र. आभार. थँक्यू. 10 तारखेपर्यंत जर निर्णय नाही झाला तर आक्रमक